नमस्कार, मी हमीद भगवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजची घडामोड. आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. फोटो येते फुलेंचा विजय हो. शिक्षणाचे जनक राजाची छत्रपती शाहू महाराज की जय. स्वतंत्र भारताच्या घटना शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य सावरकरांचा विजय हो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय हो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय हो. अर्थानं हा विजय आपण समर्पित करतोय शिक्षणाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना हा विजय आपण समर्पित करतोय. हा विद्यार्थी एकतेचा विजय आहे आणि आम्हाला सगळ्याला अभिमान आहे की आमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला. म्हणजे एका मराठी मुलानं आज दिल्लीचं तख्त हलवून टाकलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. बोलतो मराठी आम्ही लाभले भाग्य आम्हास. मी त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातून येतो ज्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. मित्रांनो, ज्या ज्यावेळी भारतामध्ये क्रांती झाली त्या क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रामधून झाली. कारण त्या क्रांतीची महाराष्ट्रामधून सुरुवात का झाली तर याच्या मागचं कारण म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर ह्या चळवळीचे या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळं आज या महाराष्ट्राच्या विचारासमोर दिल्लीला झुकावं लागलं आणि ज्या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची मागणी आपण करत होतो, आता मित्रांनो तो काळ बदललाय. पुन्हा एकदा म्हणजे 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्या अगोदर ज्या पद्धतीनं शहीद भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील यांनी स्वतंत्र भारतासाठी जो लढा दिला होता त्या लढ्याची पुन्हा एकदा आठवण होते. आणि आणखी एक स्वतंत्र भारत, कारण त्याच वेळी भगतसिंगनं सांगितलं होतं की श्रीमंत लोक गरिबावरती अन्याय करतील. ही खऱ्या अर्थानं पूर्णपणे टोटल इंडिपेंडन्स नाही, आता पूर्ण स्वराज्याची निर्मितीकडे आपण सर्वजण वळतोय. एक चळवळीचा भाग आपण होतोय आणि ती चळवळ जर आज पाहिलं तर आज त्या चळवळीची पहिली विकेट पडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला 14 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी सरकारमध्ये पहिल्या मंत्र्याचा राजीनामा झाला, याच्यावरून आपल्या आंदोलनाचं चित्र आणि जनतेच्या मनामध्ये असणारा उद्रेक किती आहे. आज या ठिकाणी मी विद्यार्थी एकता संघटनेचं खऱ्या अर्थानं कौतुक करेन, परंतु ज्या अर्थी शहीद झालेले आहेत त्या शहीद जवानांचं देखील आज आपण या ठिकाणी स्मरण करतोय. त्यांना खऱ्या अर्थानं सरकारनं शहीदच घोषित केलं पाहिजे, त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हे देखील मागे घेतले पाहिजेत. ह्या सर्व विचाराने आज आम्ही प्रेरित होऊन इथे एकत्र आलोय. आज हा विजयाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे. ज्या पद्धतीनं 20 जुलै रोजी आपली लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला त्याला आपण सर्व ताकदीनं उत्तर दिलंय. आणि आणखी एका गोष्टीचा मी या ठिकाणी आज निषेध परत एकदा करावा लागतो. एका मंत्र्याची विकेट पडली आणि पियुष गोयल सारखा नालायक मंत्री, ज्याला त्या पदावरती आता ठेवायची सुद्धा गरज नाही, अशा त्या नालायक मंत्र्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या वादग्रस्त वक्तव्यानं सांगितलं की अशी 2-4 झुरळं जंतर मंतरवरती तुम्ही लटकवा. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की अशा लोकांना तुम्ही तिथं फाशी द्या, त्याच्याशिवाय आपली ताकद काही कळणार नाही. म्हणजे यांना आदेश कोणाचे येत आहेत याच्या मागची तपासणी झाली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं तो म्हणतो पियुष गोयल की अशी 2-4 झुरळं त्या ठिकाणी जंतर मंतरवर लटकवा, मी तर म्हणतोय अशा पियुष गोयलच्या पार्श्वभागावरती पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजे. ज्या पद्धतीनं आज एक विकेट पडले अशा पद्धतीने या मंत्र्याचा एक एक करून राजीनामे घ्यावे लागणार आहे आणि या सरकारला पाय उतारवावं लागणार आहे. हाच खऱ्या अर्थानं आज विद्यार्थी संघटनेचा विजय असेल. एवढं बोलतो आणि थांबतो. आपल्या समवेत विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आहेत. ज्या पद्धतीनं आज विजय जल्लोष आपण साजरा करतोय, खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेला आहे तो मोठा विजय आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी सांगेन हा फक्त एका मंत्र्याचा राजीनामाचा विषय नाही, हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाच्या लढ्याचा विजय आहे. कारण की जेव्हा सत्ता अहंकाराने माजते तेव्हा लोकशाही जनतेच्या आवाजातून त्यांना चुकवते, हे आज या प्रकरणातून सिद्ध झालेलं आहे. तरी शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे व तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे व विद्यार्थ्यावरती जो सातत्याने पेपरफुटी असेल, वेगवेगळ्या भरती घोटाळा असेल त्याच्यामधून जो अन्याय होतो तो वाचला पाहिजे. फक्त व्यक्ती बदलून उपयोग नाही, व्यवस्था बदलली पाहिजे, ही आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी होती. आणि देशभर या लढ्याला विद्यार्थ्यांनी, जागरूक पालकांनी समर्थन दिलं आणि सरकारला यापुढे झुकायला लावलं. हाच खरा लोकशाहीचा विजय आहे. आणि
इथून पुढे मी सरकारला आव्हान करेन की विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही हयगय करू नये व शिक्षणासाठी बजेट वाढवून शिक्षण व्यवस्था सुधारण्यात यावी, अन्यथा याचे परिणाम येणाऱ्या काळात तीव्र होतील. कारण की अन्यायातून क्रांती जन्मास येते व क्रांतीचा वनवा आता पेटलेला आहे, हेच मी या माध्यमातून सांगेन. तसेच आमच्या मोर्चाला विद्यार्थी संघर्ष समितीचे सर्व विद्यार्थी, जागरूक जनता, सर्व सांगोलीतील समाजसुधारक यांनी पाठिंबा दिला, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला गेला, जंतर मंतरवरती आंदोलन झालं, तर हा जो राजीनामा झाला आहे आणि आपला विद्यार्थी संघटनेचा विजय झाला आहे, या राजीनाम्यावरती तुम्ही समाधानी आहात का? राजीनाम्यावरती तर समाधानी नाही, कारण की सरकारनं अशा भरपूर काही चुकीच्या गोष्टी चालू आहेत तर त्यात पूर्णपणे बारीक लक्ष घालून सुधारल्या पाहिजे त्या. आणि ज्या पद्धतीनं राजीनामा झाल्यावर अभिजित दिपकेचा आम्ही व्हिडिओ बघितला आणि त्यांची बाईट पण बघितली, ते बघून खरोखरच आम्हाला एक त्यांचं वाक्य म्हणजे आमच्या अंगावर काटा येण्यासारखं होतं की मोडेन पण वाकणार नाही, मी मराठी माणूस आहे, मराठी म्हणत होता. आणि दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्या खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आज बघायला मिळालं. इतक्या दिवस आम्ही ऐकत होतो आणि या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार म्हणून आपण सर्वजण आहेत. आणि ही सगळी जी विद्यार्थी, सगळी तरुण युवक जी ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं ह्या सगळं मोठं यश मिळाले आणि त्या यशाचा जल्लोष आम्ही फटाके उडवून जल्लोष साजरा करणार आहे. आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं अभिजित दिपके सरांनी सांगितलं की आज जरी आपला विजय झाला असेल तरी मला हिरो करू नका, कारण आपण असाच एक हिरो केला होता आणि तो देशाच्या भोकांडी बसलाय, याचा मतितार्थ काय? निश्चितपणानं हे जे आंदोलन होतं हे कोणत्याही राजकीय स्वार्थ भावनेने नव्हतं. अभिजित दिपके हे अमेरिकेत होते आणि ज्यावेळेला नीट पेपर फुटी झाली आणि त्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला, हे दुःख सर्वसामान्य जनतेचं होतं. यामध्ये कोणत्याही बड्या घरातला मुलगा किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा त्यामध्ये आत्महत्या केली नव्हती, तर राबून रात्रीचा दिवस करून ज्याने अभ्यास केला आणि पेपर फुटले आणि त्यानंतर परीक्षा कॅन्सल झाली, याचा धक्का बसून ही मुलं त्यांनी आत्महत्या केल्या. आणि म्हणून जर हे राजकीय असतं तर अगदी 2-3 महिन्यामध्ये एवढं मोठं यश भेटलं नसतं, त्याला बऱ्याचशा मर्यादा भेटतात. कारण ज्यांना आपण हिरो केलं, आज ते 14 वर्ष झालं, जवळजवळ 13-14 वर्ष झालं देशाची सत्ता भोगताय आणि कुठल्या पद्धतीनं त्यांचा शब्द होता की न खाऊंगा न खाणे होऊंगा, सबका साथ सबका विकास. तर प्रत्यक्षात बघायला गेलं तर परिस्थिती वेगळी आहे. कारण एका कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्यायला तुम्हाला एवढा मोठा जनतेचा उठाव झाला. एखादी महिला कुस्तीपटू जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व केलं, सुवर्ण पदक मिळवलं, तिच्या आरोपाला अगदी स्वतःचं चारित्र्यहनन करून कोणतीही स्त्री हे दाखवत नसते, तरी पण त्याचा राजीनामा घ्यायला तुम्हाला विचार करावा लागतो किंवा वेळ घालवतो, एवढं निर्डावलेलं सरकार आहे. आणि आज 22 जणांच्या मृत्यूनंतर जर पेपर फुटी होत असेल आणि पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा दुबार परीक्षा द्यावी लागत असेल, तर त्याचा जो धक्का बसून 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, आज 22 कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि तरीसुद्धा एखाद्या शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा असं वाटत नाही किंवा जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही. मग हे ज्यांना आपण हिरो केलं, अभिजित दिपकेंनी सांगितलं, ज्यांना देशाने हिरो केलं ते का बोकांडी, सर्वसामान्यांच्या बोकांडी बसत बड्या मोठ्या उद्योगपतींचं आज ते समर्थन करतायत किंवा त्यांचा उद्योग व्यवसाय आणखी कसा वाढेल, प्रत्येक गोष्टीला ते टेंडर आणि पब्लिसिटी करून जास्तीत जास्त आपल्या मित्रांचा कसा फायदा होईल अशा पद्धतीचं त्यांचं हे वागणं आहे, हे कुठं थांबलं पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, मी सर्वसामान्य घरातला आहे, मी सर्वसामान्य विद्यार्थी आहे आणि म्हणून मला हिरो करू नका. तर हिरो ही सर्व जनता आहे आणि जनता कशासाठी आहे, तर ज्या महाराष्ट्रातून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून स्वातंत्र्यानंतर जगातली सर्वात मोठी किंवा शक्तिशाली अशी संविधान निर्माण केलं आणि त्याच संविधानाचा आधार घेऊन आज अभिजित दिपके जे महाराष्ट्रातूनच येतात त्यांनी पुन्हा एकदा
संसदेवर किंवा एखाद्या मंत्र्याला किंवा सरकारला झुकवलं, हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील, शिवरायांचे विचार, फुले शाहूंचे विचार असतील, या विचाराला अधीन राहून त्यांनी आज किंवा त्यांच्या विचाराशी पाईक राहून अगदी नम्रपणे हा जो विजय म्हणण्यापेक्षा हा जो संघर्षातला लढा यशस्वी केला आहे हा जनतेचा आहे हे त्यांनी सांगितलं आहे. नक्कीच जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये जे आंदोलन झालं, पुण्यातल्या आंदोलनामध्ये आपण पाहिलं की काही बॅनर झळकले. हे सरकार आता सर्वसामान्याचं सरकार राहिलेलं नाही. तिथं एक जर बॅनर पाहिला तर त्या बॅनरनं लक्ष वेधलं होतं. तो बॅनर होता अडाणी आणि अंबानी. अडाणी आणि अंबानी यांचं हे सरकार झालंय असं म्हटलं जातं. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे आपण 2014 पासून बघतोय की सरकार कुठल्या मुद्द्यांना जनतेपुढं गेलं आणि 2014ला हे सरकार सत्तेवर बसलं. ते मुद्दे सरकारनं मागे सोडून नाही त्याच मुद्द्यांवर सरकार हे गेली 12 वर्ष झालं वागत आहे. आणि तुम्ही बघताय की हे सरकार कुणाचं तरी मांजर असल्यासारखं वागत आहे आणि त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. प्रत्येक वेळी जनतेला कुठल्या तरी गोष्टीसाठी वेठीस धरतं. आज तुम्ही विद्यार्थ्यांचा मागल्या काही दिवसांमध्ये तुम्ही विविध समाजांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. आज ते विद्यार्थ्यांना टार्गेट करतायत. पुढे अजून कुणाशी टार्गेट केलं तरी आम्ही तिथे जाऊ, तर आम्ही हा संघर्ष करत राहू. आज एक लढा जिंकलाय, याच्या अगोदर अनेक लढे जिंकले, तर आजही एक लढा जिंकलाय आणि या येणाऱ्या काळात पण आम्ही असेच लढे जिंकत राहू. त्याचं खऱ्या अर्थानं असं उत्तर असं आहे की मोदींनी सांगितलं होतं, न खाऊंगा न खाणे दूंगा, सबका साथ सबका विकास. प्रत्यक्षात बघितलं तर भारत सरकारचे जे उद्योग, व्यवसाय, एअरपोर्ट, रेल्वे, धान्य गोदामं जेवढी होती ती सर्व ह्या सरकारनं त्या अदानी अंबानी यांच्या घशात घातली. रेल्वे अदानीच्या घशात घातली. देशातली 7 मोठी एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट अदानीच्या अंबानीच्या घशात घातली. मोठी गोडाऊनं जिथं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माल साठवला जातो, ती गोडाऊनं ज्यासाठी शेतकऱ्यांनी 1 वर्ष आंदोलन केलं, अशी गोडाऊनं सुद्धा त्यांनी ह्याच्या मोठमोठ्या उद्योगपतींच्या घशामध्ये घातले. शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन केलं. आज अनेक वैद्यकीय शिक्षण घेणं सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शक्य नाही. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणं शक्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज प्राथमिक शाळाच्या या महाराष्ट्रात किंवा भारतभर आहेत त्या जवळजवळ बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. त्या प्राथमिक शिक्षणाचं सुद्धा ह्यांनी बाजारीकरण केलं की जेणेकरून हे सर्व उद्योग व्यवसाय त्यांच्या ठरलेल्या आणि मोजक्याच धनदांडग्याच्या हातात जावं आणि गोरगरीब जनता ही कायम कष्टातच पुजलेली जावी असे हे नियोजन आहे. नक्कीच जर पाहिलं तर सर्वांच्या भावना आपण समजतोय. आज आपण विजय दिवस या ठिकाणी साजरा करतोय आणि खऱ्या अर्थानं जातीयवादाचं विष संपूर्ण भारतामध्ये पेरायचं काम केलं होतं. परंतु आपण मानव हीच आमची जात आणि मानवता हाच आमचा धर्म या एका झेंड्याखाली एकत्र येऊन जो पांढरा झेंडा आहे, समतेचा, शांततेचा जो झेंडा आहे, त्या झेंड्याखाली आपण जंतर मंतरवरती एका ठिकाणी आलो आणि या भारताच्या लोकशाहीतला सर्वात मोठा विजय आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन मिळवलाय. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज जो विजय झालेला आहे हा भारतीय संविधानाचा विजय म्हणजे लोकतंत्राचा विजय झालेला. लोकशाही कशाला म्हणायचं की संविधानाच्या प्रिलॅम्बलमध्येच म्हणलेलं आहे की आम्ही भारताचे लोक आणि शेवटी म्हणलेलं आहे की हे संविधान अंगीकृत आम्ही स्वतः करून घेत आहे. म्हणजेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आज शिक्षण हे खऱ्या अर्थानं जीवनाचा बदल करणारा आहे आणि त्या शिक्षणालाच गल्लीपासून दिल्लीपर्यंत युवकांनी प्रतिसाद दिला आणि कुठलाही राजकीय प्रश्न न घेता की हे सरकार म्हणालं होतं की 2 कोटी नोकऱ्या देऊ, बेकारी संपवू आणि ह्या सगळ्याच गोष्टीला बगल देऊन या सरकारने हे 12 वर्ष 2014 पासून आजपर्यंत जे काही राजकारण केलेलं आहे तर संपूर्ण जनतेला अस्वस्थ केलेलं आहे. आणि म्हणून जनतेने आणि युवकांनी आणि कुठली जातपात न बघता मी भारतीय आहे आणि कोणाही भारतीय राहणार हा विचार अभिजित दिपके आणि वांगचूक यांनी जो लढा दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने यशस्वी झालेला आहे आणि जनतेच्या मनामध्ये भीती नष्ट झालेली आहे. आणि भीती नष्ट झाल्यामुळं प्रश्न विचारण्याची मानसिकता आज निर्माण झाल्यामुळं आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय झालेला आहे. मी इर्षाद बागवान, कॅमेरामॅन नूर बागवान यांच्या समोर.
काढ